नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। कोरोनामुळे अडचणीत सापडलेली कोकण रेल्वे नवीन वर्षात विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाबरोबरच अधिक गतिमान होणार, चेअरमन तथा एमडी संजय गुप्ता यांनी व्यक्त केला विश्वास। रत्नागिरी तालुक्यातील आगरनारळ इथं वायरमध्ये अडकलेल्या बिबट्याची वन विभागाने केली सुखरूप सुटका। भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देत रत्नागिरीसह जिल्ह्यात काँग्रेसचा वर्धापन दिन करण्यात आला साजरा। आणि मागील 10 वर्षात तब्बल 35 मोठे पुतळे साकारणारे शिल्पकार स्वप्नील कदम रत्नागिरीत जोपासत आहेत आपली कला। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब, फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। कोरोनामुळे अडचणीत सापडलेली कोकण रेल्वे नवीन वर्षात मात्र विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाबरोबरच अधिक गतिमान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे। या मावळत्या वर्षात कोरोनामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पहिल्यांदाच पूर्णपणे बंद पडली होती, परंतु काही महिन्यानंतर मात्र सुमारे 1,10,628 श्रमिकांना कोकण रेल्वेने सुखरूप त्या राज्यात नेऊन सोडलं। संकटावर मात करून कोकण रेल्वे 2021 या नवीन वर्षात अधिक वेगाने नक्कीच धावेल, तसंच या मार्गावरील विद्युतीकरणाचं काम पूर्ण होऊन सर्व रेल्वे गाड्या विजेवर चालतील असा आशावाद प्रवासी वर्गामध्ये व्यक्त केला जात आहे। कोरोना काळात कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद असली तरी मालवाहू रेल्वे गाड्या मात्र सुरू होत्या, त्यामुळे मावळत्या वर्षात सुमारे 1.5 लाख टन खताची वाहतूक केली गेली, तसंच लाखो टन धान्यही मालगाडीद्वारे आणलं गेलं।
दरम्यान 2021 या नवीन वर्षात कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या नियमित धावतील आणि प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सेवा मिळावी म्हणून रेल्वे प्रशासन प्रयत्नशील राहील। तसंच दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचं कामही पूर्ण होईल असा आशावाद आणि विश्वास कोकण रेल्वेचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांनी व्यक्त केला आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। रत्नागिरी तालुक्यातील आगरनारळ इथं वायरमध्ये अडकलेल्या बिबट्याची वन विभागाने सुटका करून त्याला नैसर्गिक आदिवासात नेऊन सोडलं आहे। आगरनारळ गावातील ग्रामस्थ वासुदेव गोताड यांच्या शेतात वायरमध्ये बिबट्या अडकल्याचं वृत्त समजताच परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बिबट्याची सुखरूप सुटका केली। रत्नागिरीसह जिल्ह्यात काँग्रेसचा वर्धापन दिन जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विजयराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाने साजरा करण्यात आला। भारत माता की जय, भारत माता की जय। काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत रत्नागिरी इथं तिरंगा रॅली काढण्यात आली। भारत माता की जय, भारत माता की जय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत आणि अर्थकारणाला चालना मिळावी म्हणून मॅग्नेटिक महाराष्ट्र मोहीम राबवली आहे। मॅग्नेटिक महाराष्ट्र मोहिमेमध्ये उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई यांच्या जिल्ह्यात मात्र एकही उद्योग येणार नसल्याचं दिसून आल्यानं नागरिकात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत।
उद्योग राज्यमंत्री नामदार अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात मात्र मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत काही उद्योग येणार असल्याने तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे, परंतु उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या रत्नागिरी जिल्ह्याला मात्र भोपळा हाती येणार असल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षभरात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे, परंतु वर्षभरात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही नवीन उद्योग आणू न शकल्यामुळे तरुण वर्गात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत। मागील वर्षभरात वाटत, बारसू, मार्गताम्हाने आणि विस्तारित लोटे या MIDCंना चालनाही मिळू शकली नाही। तसंच लोटे येथील रेल्वे कारखाना, रिफायनरी प्रकल्प, पेपर मिल, कोका-कोला आदी उद्योगांची अनेक वेळा घोषणा झाली, परंतु दुर्दैवाने मात्र यापैकी एकही कारखाना अथवा उद्योग रत्नागिरी जिल्ह्यात येऊ शकला नाही। जिंदाल आणि फिनोलेक्स वगळता मागील 25 वर्षात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही मोठा उद्योग येऊ शकलेला नाही। त्यामुळे कोकणचे सुपुत्र आणि राज्याचे उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई यांच्या कार्यपद्धतीविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे। लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना बसला आहे, त्यात शिल्पकलाकारांनाही त्याची झळ पोहोचली आहे। या लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरीत आलेले शिल्पकार स्वप्नील कदम हे गेली 7 महिने रत्नागिरीतच आपली कला जोपासताना दिसत आहेत। आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये हे माझं सेकंड होम आहे इथे। त्या ठिकाणी मी इथे आलो लॉकडाऊनच्या काळात जवळपास 6-7 महिने इथे मी आहे आणि माझे जे काही प्रोजेक्ट्स वगैरे होते चालू, तर ते सध्या काही कारणामध्ये जे काही आता म्हणजे ह्याचं आहे कोरोनामुळे ते बंद आहे सध्या। आणि जवळजवळ सगळ्या शिल्पकारांवरती हीच परिस्थिती आहे की काम बंद आहे आणि बरंचसं आर्थिक अडचणी आहेत। मग त्या काळामध्ये काय करायचं, मग आपली पर्सनल काही कामं आहेत, आपले काही थॉट्स आहेत, आपले काही प्रोसेस आहेत, थॉट प्रोसेस वगैरे आहेत, काही कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर करणं आणि त्याच्यावर काम करणं, हे सगळं मी इथे चालू केलं होतं। त्या दरम्यान मला इथे एक सिंधुदुर्गातलं एक सरसोली धाम नावाचं एक ठिकाण आहे, एक आश्रम आहे, त्यांचं मला एक काम त्यांनी विचारलं की आमचं एक पॅनल बनवायचं आहे, तर मी ते करायला इथे मग सुरुवात केली। त्यानिमित्ताने माझा इथं स्टुडिओज झाला आणि मग मी हळूहळू माझी मुंबईतली काही कामं वगैरे इथे आणली आणि त्यांना त्यांचं पेंटिंग करणं, त्यांचं डागडुजी करणं, त्यांचं करेक्शन करणं, त्यांना फ्रेमिंग करणं, या सगळ्या गोष्टी मी सुरू केल्या। त्या गोष्टीतून हळूहळू म्हणता इथे शिल्पकला स्टुडिओ फुल फ्लेज सुरू झाला। गेली 8 ते 10 वर्षात त्यांनी 30 ते 35 मोठे पुतळे साकारले आहेत। घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा साकारला असल्याचं सांगताना ते पुढे म्हणाले, जवळजवळ 8 ते 10 वर्ष मी काम करत असताना एक 30 ते 35 मोठे पुतळे केले, जे ब्रॉन्झमध्ये लागले पुतळे। आणि माझा पहिला ब्रेक मला मिळाला तो घाटकोपर माता रमाबाई आंबेडकरच्या पुतळ्याच्या निमित्ताने मला माझा पहिला ब्रेक मिळाला, जो पुतळा 11 फुटाचा होता आणि त्याचं संपूर्ण डिझाईन आणि संपूर्ण त्याचं कॉन्सेप्ट ही सगळी माझ्याच आणि आमच्या आर्किटेक्टच्या मिळून आम्ही दोघांनी केली होती। मग ते काम लोकांना आवडलं, ॲप्रिशिएट झालं
मग त्यानंतर मला ठाण्यातलं काम मिळालं. ठाणा स्टेशनच्या बाहेर जे ठाणा बेस्टला काम आहे ते मला मिळालं. ते काम लोकांना आवडलं. त्यानंतर मला डोंबिवलीतलं काम मिळालं. डोंबिवली स्टेशनच्या बाहेर माझा पुतळा आहे बाबासाहेबांचा. नंतर मला कल्याणला काम मिळालं. मग मला नंतर भिवंडीला एक माझा आता पुतळा लागतो आहे. आणि त्यानंतर आता माझा एक पुतळा लागेल तो बांद्राला लागणार आहे. तर अशी एकामागोमाग एक काही कामं मिळत गेली. माझं हळूहळू एक नाव होत गेलं, सेटल होत गेलो याच्यामध्ये. स्वप्नील मनोहर कदम हे मूळचे देवगडचे, मुंबईतील चेंबूर इथं व्यवसायानिमित्त राहत आहेत. तर रत्नागिरी हे आजोळ असल्यानं त्यांनी रत्नागिरीत आपले सेकंड होम बांधले आहे. येथील मुलांना या शिल्पकलेची आवड निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी KTV जवळ बोलताना सांगितलं. हे ॲक्च्युली इथे मला अर्धा एकर जागा साधारणपणे घेऊन यामध्ये स्टुडिओ करावा आणि एक आपलं इथे एक गॅलरी करावी असा माझा विचार आहे. ज्याच्यामध्ये आपलं मॉन्युमेंटल केलेली कामं आणि त्याचे जे काही पुतळे आहेत तर ते एक असं त्याच्यावरती पेडेस्टलवर सगळे एका बाजूला करून एक त्याच्यामधून त्यामध्ये आपल्याला जो काही मेटल फाउंड्री आहे ती एक करायची आहे. आणि हे माझं आजोळच आहे, त्यामुळे इकडचे बरेचसे जे आमचे नातेवाईक आणि त्याचा सगळा सपोर्ट आहे मला इकडे त्याप्रमाणे काम करताना. आणि जे काही आपले लोकल इकडे जे काही मुलं आहेत ज्यांनी बॅचलर ऑफ फाईन आर्ट केलं आहे त्यांना एक दिशा, काही त्यांना गाईडलाईन्स त्यांना काही मिळावी अशा प्रकारे त्यांच्यासोबत काही कामं करण्याचा विचार आहे. आणि त्याच वेळेला इथे मेटल कास्टिंग कशा प्रकारे केलं जातं किंवा लॉस वॅक्स कास्टिंग कसं केलं जातं, डोगरा कास्टिंग कसं केलं जातं किंवा प्रेस कास्टिंग काय असतं याची लोकांना एक माहिती मिळावी. त्या मुलांना एक इथे वर्कशॉप त्यांना मिळावा, त्यांना इथे काम करता यावं असा माझा एक विचार आहे. आणि त्याच्याबरोबर लहान मुलं जी आहेत ज्यांना वाटतं की याच्याकडे जावं, या फील्डकडे वळावं, अशा मुलांसाठी काही वर्कशॉप्स वगैरे अरेंज करणं, त्यांना माती काय आहे, फायबर काय आहे, POPमध्ये कसं आहे काम, त्यांना मोकळेपणाने एक वातावरण त्यांना मिळावं असा एक मुख्य उद्देश आहे इथे येण्यामागचा. दरम्यान परदेशातील अनुभवावरून स्वप्नील कदम यांनी कोकणात मुख्यतः रत्नागिरीत अशा प्रकारची एखादी गॅलरी उभी करून येथील लोकांना त्याची माहिती उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. काही वर्ष आधी आम्ही काही एक्झिबिशन्स केली होती जी इंटरनॅशनल शोज होते. त्याच्यामध्ये लंडनमध्ये आम्ही 3 एक्झिबिशन्स केली. नंतर आम्ही पॅरिसला गेलो. पॅरिसला आम्ही लूर म्युझियम बघून आलो. त्यावेळेला आम्ही तिथे बघितलं की तिथे कला जे आहे ती तिथं प्रेझेंट केली जाते. जुन्या लोकांचे जी काही स्टुडिओज आहेत ते सगळे त्यांनी प्रिझर्व केलेच आहेत. पण त्याचबरोबर तिकडे त्या लोकांनी कशा प्रकारे काम केलं, कशा स्टाईलने काम केलं, काय केलं, किंवा तिथे समजा तुम्ही गेला तर तुम्ही त्याचं वॅक्समध्ये तुमच्या कसे कॉपीज निघतात, वॅक्समध्ये कसं स्कल्पचर केलं जातं हे तुम्हाला तिथे वॅक्स म्युझियममध्ये बघता येतं. त्याप्रमाणे आपल्या इथे सुद्धा आपण तोच सगळा जो काही विषय आहे तो पॅटर्न साधारणपणे कामाचा इथे आपल्याला करता येईल का, इथे आपल्याला काही मॉडेल्स बनवता येतील का, किंवा इथे आपण काही कायमस्वरूपी गॅलरी बनवू शकू का, असा एक माझा विचार आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोरोनामुळे अडचणीत सापडलेली कोकण रेल्वे नवीन वर्षात विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाबरोबरच अधिक गतिमान होणार. चेअरमन तथा MD संजय गुप्ता यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरी तालुक्यातील आगरनारळ इथं वायरमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने केली सुखरूप सुटका. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देत रत्नागिरीसह जिल्ह्यात काँग्रेसचा वर्धापन दिन करण्यात आला साजरा. आणि मागील 10 वर्षात तब्बल 35 मोठे पुतळे साकारणारे शिल्पकार स्वप्नील कदम रत्नागिरीत जोपासत आहेत आपली कला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.